जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईकडे निघालेत। त्यांच्यासोबत इतरही आंदोलक आहेत जे मुंबईत येणार आहेत। कशी आहे या आंदोलकांची तयारी बघूयात। मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले। एक शहरच्या शहर जरांगेंसोबत मुंबईला निघाल्याचा भास होतो। जरांगे पाटलांसोबत निघालेल्या प्रत्येक मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई असल्याच्या आवेशात मुंबईकडे निघाला। ट्रॅक्टरमधून महिलांचे जत्थे निघाले। मोर्चात कार, ट्रक, ट्रॅक्टरचा भरणा आहे। काही तरुण बाईकवर मुंबईकडे निघाले। मराठा समाजाचे विचार, मागण्या कळाव्यात म्हणून बाईकवर ही होर्डिंग्स लावण्यात आले। जरांगे पाटलांचा हा मोर्चा जसजसा पुढे सरकेल तसतशी मराठा मंडळींचा मोर्चात सहभाग वाढणार आहे। हजारोंची संख्या लाखोंमध्ये आणि लाखोंची संख्या कोटीत होईल असा दावा जरांगे पाटलांकडून केला जातो। डीजेत नाचून काय करणार? बरं, इथं शिक्षणासाठी आरक्षण डीजेत नाचून करायचं काय? हा, आरक्षण भेटल्यावर डीजे पुढे नाचणं आहे। आम्ही एखादी ते काय म्हणते ते हे लव जगातील सर्वात मोठी विजयाची तोप ती वाजू, डॉल्बी, हा ती वाजू, काय गरज आहे डीजे पुढे नाचायची? सध्या परिस्थिती आहे लढायची, डीजेवर नाचायची नाही ना? नाही, सध्या परिस्थिती खाली फक्त लढायची, डीजे पुढे नाचायची कसलीही नाही। या मोर्चात फक्त काहीशे पुरुष कार्यकर्ते नसून अबालवृद्ध आणि महिलांसह शाळकरी मुलींचाही समावेश आहे। अंतरवाली सराटीची शनिवारची सकाळ याच महिलांच्या घोषणांनी दुमदुमली होती। काय करतात जरांगे पाटील? कोण आहेत नेमकं ते आरक्षणासाठी लढतात मराठ्यांसाठी। बरं, ते लढाई करतात, चांगले का वाईट आहे? चांगले। बरं, दीदी तुझं नाव काय? सुप्रिया अशोक सुळे। बरं, जरांगे पाटील येत आहेत, त्यांच्या स्वागतासाठी थांबलाय तुम्ही, काय म्हणा तुमच्या? आरक्षण भेटावं आम्हाला, याने आमच्यासाठी आरक्षण गरजेचं आहे, त्यामुळेच आम्ही इथं पुन्हा तारा थांबलेलो आहे। बीड इथं जरांगेंचं स्वागत भला मोठा हार घालून करण्यात आलं। यावेळी ते दोन्ही हात उंचावत उपस्थितांचे आभार मानत होते। बीडमधल्या मातोरी इथं त्यांचा शनिवारी मुक्काम असणार आहे। त्यानंतर ते पुन्हा मुंबईकडे रवाना होताना अहमदनगर इथं मुक्काम करणार आहेत। बीड इथं जरांगे आंदोलकांसह आले असता इथल्या मुस्लिम बांधवांनी नाश्त्याची पाकिटं वाटत त्यांचं स्वागत केलं। एमआयएम आणि समस्त आम्ही सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आज मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाणार आहेत। त्यांच्या छोटीशी एक खारीचा वाटा म्हणून, सेवा म्हणून आम्ही या ठिकाणी 5000 चिवड्याचे पाकिट बनवले आणि नेहमीच आम्ही या लढ्यामध्ये त्यांच्यासोबत आहोत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सुद्धा भूमिका आहे। जरांगेंच्या या मोर्चात अगदी ॲम्ब्युलन्सपासून दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांचाही समावेश आहे। मराठा बांधव मिळेल त्या वाहनाने या आंदोलनात सहभागी होत मुंबईकडे रवाना होत आहे। यात ट्रॅक्टरचाही सहभाग आहे। आंदोलकांची कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून सोयी सुविधा उपलब्ध असल्याचं जरांगेंनी सांगितलं। तुम्ही छोटे मोठे जसे स्टॉल लावता येतील तसे जेवणाचे स्टॉल लावा, चालता चालता पुरं त्यातलं जेवण घेऊन खातील। पाण्याचे स्टॉल लावा, डॉक्टरांचं एखाद्या टीम असल्यावर लावा, टॉयलेट असले तर लावा। रस्त्यानं आंतरवालीपासून मुंबईपर्यंत जेवढे शेकडो गाव आहेत तेवढ्यांनी रस्त्यावरती सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करा। मराठा समाजाला आव्हान आहे, आता घरी नका थांबू। हे वेळोवेळी गोड बोलून फसवणूक करतात, आता आरक्षण घेऊन यायचे, हे शेवटचं आंदोलन आहे। इतकंच नाही तर जरांगेंनी मोर्चात सहभागी लोकांनी कोणतंही गैरवर्तन करू नये असं आवाहन केलं। लोकांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन करू नये अशी विनंती जरांगेंनी केली। प्रत्येकानं स्वयंसेवक आपल्या आजूबाजूला कोणी काही केलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांना घ्या। कोणी उद्रेक जाळपोळ करायचा प्रयत्न करेन त्याला उचलून पोलिसाच्या गाडीत टाकून द्या, कारण ही जबाबदारी आपली। सगळ्यांना शांततेत चालायचं आहे, कोणी कोणाच्या वाहनाला धक्का लागू देऊ नका, कोणी आपल्यापासून कोणाला दुखापत होईल याची काळजी घ्या। आपलं हातरायचं, पांघरायचं सगळं जेवणाचं साहित्य सोबत ठेवा, फक्त शांततेत चला, गाड्यामध्ये अंतर ठेवून चला। जरांगे मराठा आंदोलकांसह मुंबईकडे कसे येणार आहेत ते पाहूया। 20 जानेवारी 2024 सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीपासून पदयात्रेस सुरुवात। दुपारी भोजन कोळगाव तालुका गेवराई, रात्री मुक्काम मातोरी तालुका शिरूर,
21 जानेवारी दुपारी भोजन तनपूरवाडी तालुका पाथर्डी, रात्री मुक्काम 12 बाभली करंजी घाट. 22 जानेवारी दुपारी भोजन सुपा, रात्री मुक्काम रांजणगाव. 23 जानेवारी दुपारी भोजन कोरेगाव भीमा, रात्री मुक्काम चंदननगर खराडी बायपास पुणे. 24 जानेवारी पुणे शहर प्रवास, जगताप डेअरी डांगे चौक चिंचवड देहू फाटा, रात्री मुक्काम लोणावळा. 25 जानेवारी दुपारी भोजन पनवेल, रात्री मुक्काम वाशी. 26 जानेवारी चेंबूरवरून पदयात्रा आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क. मराठा योद्धा मनोज जरांगे उपोषणाला सुरुवात करणार. जरांगे मुंबईत येणार असल्यानं मुंबई पोलिसांनीही या मोर्चाकरता चोख पूर्वतयारी केली आहे. सरकार आणि जरांगेंमध्ये अद्यापही अनेक बैठका होत आहेत. आरक्षणावर सरकार काय तोडगा काढते हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.